आज भरलेली वांगी बनवूयात. लसूण सोलून झालेली आहे आणि तोपर्यंत हा बघा कांदा देखील जरासा असा परतून झालेला आहे. आता याच्यात आपण तेल घालूयात, ही खलबत्त्यात ठेवूयात आणि कांदा परतेपर्यंत आपण वांगी देखील चिरून घेणार आहोत. देठ काढायचा, पाहिजे असेल तर ठेवता येतो. आणि याला चीर द्यायची. आत कीड आहे की नाही याची खात्री करायची. चांगलं आहे. आणि अशा प्रकारे याला चिरून घ्यायचं. आणि हे पूर्ण वांग पाण्यात आपल्याला ठेवायचं आहे. अशा प्रकारे मी सगळी वांगी चिरून घेणार. हे बघा, अशा पद्धतीने वांगी चिरून झालेली आहेत. कांदा जरासा लाल होत आला की त्यात खोबरं घालूया. खोबरं परतून घेऊया. खोबरं परतता मी मगाशी बटाटे तासून घेतलेले होते, त्याचे तुकडे करून घेऊयात. या खोबऱ्यात आपण थोडीशी चिंच आणि गूळ, साधा मालवणी मसाला आहे, लाल मिरची पूडसह वाटण करून घेऊयात. वाटण मी करून घेतलेलं आहे. बाजूला मीठ घेतलेलं आहे. सगळ्या वांग्यांना अशा पद्धतीने मीठ लावून घेऊया. हे मीठ आहे ते या वाटणात मिक्स करूया. वांगी भरून घ्यायची आहेत. कुकर तापलेला आहे. तेल घालून घेऊया आणि यावर आता आपण ठेचलेला मगासचा लसूण घालणार आहोत. आणि या लसणावरच हळूहळू ही भरलेली वांगी सोडायची आहेत. लसूण परतून घ्यायचा नाही आहे, कारण तेलात तो वांग्यांबरोबर परतला जाणार आहे. जरासं लालसर झालं ना की यात बटाटे घालूया. आणि मगासचं जे वाटप राहिलं होतं ते घालून घेऊया. वाटपाचं मी थोडंसं पाणी आलेलं ते इथे घालत आहे. मीडियम गॅसवर आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. मग वांग तयार होईल.